चांदवड नगर परिषद प्रभाग क्रमांक 3ची रणधुमाळी। अपक्ष उमेदवार अनुक्रमांक 5 सोनवणे प्रसाद अनिल यांच्या बाजूने जनमताचा कौल। संपूर्ण चांदवड शहराचे लक्ष लागून राहिलेल्या चांदवड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 3ची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे। कोर्टाच्या निर्णयानंतर प्रलंबित असलेल्या या जागेसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून 21 तारखेला तातडीने मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सोनवणे प्रसाद अनिल यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून त्यांच्या समर्थनार्थ जनसागराचा ओघ वाढताना दिसत आहे। नगर परिषदेच्या इतर सर्व प्रभागांचे मतदान 2 डिसेंबर रोजीच पार पडले होते। मात्र कायदेशीर बाबींमुळे प्रभाग क्रमांक 3ची निवडणूक लांबणीवर पडली होती। आता कोर्टाचा हिरवा कंदील मिळाल्याने प्रशासनाने 20 तारखेला मतदानाची तयारी पूर्ण केली आहे। एकाच जागेसाठी होत असलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। पक्षभेद विसरून गोटू सोनवणे अर्थात प्रसाद अनिल सोनवणे यांना कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा। प्रसाद अनिल सोनवणे यांच्या उमेदवारीने सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना मिळत असलेला सर्वपक्षीय पाठिंबा। कोणत्याही एका चौकटीत न अडकता प्रभागातील सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते आज सोनवणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। सामान्य जनतेचा हक्काचा माणूस ही त्यांची प्रतिमा विरोधकांसाठी मोठी अडचण ठरत आहे। प्रचारादरम्यान प्रसाद सोनवणे यांनी मूलभूत प्रश्नांना मोठ्या प्रमाणात हात घातला आहे। यात प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, आधुनिक पथदीपांची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याची अनियमितता दूर करून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवणे, त्याचप्रमाणे गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मदत कक्ष सुरू करण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिले आहे। प्रसाद सोनवणे हे केवळ उमेदवार नसून आमच्या प्रभागातील एक विश्वासू मित्र आहेत। त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत धावून जाण्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे यावेळी प्रभाग क्रमांक 3 मध्ये परिवर्तन हे निश्चित आहे असे प्रभागातील सजग मतदारांना आवाहन करताना सांगत आहेत। यावेळी प्रसाद अनिल सोनवणे हेच जनतेच्या मनातील उमेदवार असून सध्या प्रभागात फिरताना एकच ध्यास गोटू सोनवणे यांचा विजय असा सूर सर्वसामान्य मतदारांमध्ये उमटताना दिसत आहे। त्यांच्या साध्या राहणीमानामुळे आणि सातत्याने लोकांच्या संपर्कात राहण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी जनमानसात आपली जागा निर्माण केली आहे। प्रभाग क्रमांक 3 अनुक्रमांक 5 निशाणी मका प्रसाद अनिल सोनवणे यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आलेले आहे। निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 3 अनुक्रमांक 5 नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवार सोनवणे प्रसाद यांची विचारांची मता प्रभागाच्या मागण्या। चांदवड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवारी करत आहात, आपण काय सांगाल? अपक्ष उमेदवारी करायचं हेतू असा का पहिल्यांदा मला पक्षाने जी भेंडसाळ केली ती आजच्या गावाला माहिती, आजच्या प्रभागाला माहिती, शाळेला पत्रिकाला घटकाला माहिती। आणि आज हे इलेक्शन जे 2 तारखेचे आज 20 तारखेला गेलं
तिचं हा उद्रेक आहे आज दिसते प्रभागातली हा लोकांचा उद्रेक आहे का कोणता अन्याय झाला काय झाला लोकांना सांगायची गरज नाही आज झालं तर आणि दुसरी गोष्ट अशी की माझी हिंसा झाली त्यामुळे मी आज उभा आहे आणि दुसरी गोष्ट माझ्या प्रभागात जे प्रश्न आहे की लोक माझ्या दारापर्यंत आले मला सांगण्यासाठी का हे प्रश्न प्रलंबित मागचे आज माझ्या विरोधात दोन नगरसेवक आहे ते 10 वर्ष नगरसेवक राहून त्यांनी काय कामं केली हे लोकांना सांगायची काही गरज नाही ते आता लोकांना सांगताय का 24 तास आमचे दरवाजे उघडे आहेत तर तुझे दरवाजे उघडे होते का नव्हते त्यांनी आता ते विजन दिलं त्यांनी आत्ता का 24 तास दरवाजे उघडे 10 वर्ष त्यांचे दरवाजे बंद होते का हे ते कामं सांगताय 10 वर्ष किती कामं झाली लोकांना माहिती आहे की आता कामासाठी ते मत मागतायत ज्या हेतूने त्यांना कोणत्या हिशोबाने जनतेने त्यांना उभं करावं ही जनतेच्या हातात आहे जनतेने मला सांगितलं त्या हिशोबाने मी काम करतोय आणि उभं राहिलेलं आहे माझं राजकारणाचं कुठलंही पार्श्वभूमी नसताना आज मी पहिल्यांदा राजकारणात उतरलो आणि प्रेम माझ्या जनतेने माझ्यावर जे करण्याचं दाखवलं मला हेच प्रेम मला 20 तारखेला जनतेने माझ्या मताच्या रूपात मला करावं आणि पुढे मी जनतेकडून जे प्रभागातले जे पाणी प्रश्न असो रस्त्याच्या गटरी असो कुठलाही विषय असो कोणताही विषय असो त्या एक पोरगा म्हणून मी त्यांच्यासाठी कायम 24 तास 365 दिवस मी तत्परतेने मी प्रयत्न माझ्याकडून जेवढे मी 100% प्रयत्न करेन तेवढा मी माझी अपक्ष उमेदवारी केलेली आहे आपण मतदार म्हणून काय सांगाल? आमचा प्रभाग 3 मधला विषय असा आहे गोटू आबा सोनवणे हे उमेदवार नसून सर्वसामान्य जनतेचं काम करणारा हा एक नेता आम्ही म्हणून घोषित केलेला आहे. वार्डामधील ज्या समस्या म्हटलं तर समस्यांना पारा राहिल्याने इतका समस्या बाकी आहे. घरकुल असो नळाचं पाणी असो अनेक समस्या आहेत. त्या समस्या आपल्याला सांगता येणार इतक्या समस्या आहेत. त्या समस्यांना पाठपुरावा करून लोकांपर्यंत ज्या गरजा आहेत त्या गरजा पुरवण्याकरता आम्ही हा गोटू आबा सोनवणे उमेदवार आम्ही आज रोजी घोषित करत आहे. आणि आज आम्ही सर्वजण गोटू आबाच्या पाठीमागे आणि आमचा नेता हा सर्वसामान्य असून त्या पद्धतीने प्रभाग 3 मधून सर्वांनी त्याला घोषित केलेलं आहे. गोटू आबा हे सर्वपक्षीय उमेदवार आहेत असं जनतेतून म्हटलं जातं याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? जनता ज्यावेळेस बोलती त्यावेळेस चौक असतो चौकामध्ये जमलेले 10-15 लोक असतात त्याच्यामध्ये 10-15 पक्षाचे 7-8 लोक असतात. मग तिथं त्या पद्धतीने काय व्यवस्थित बोलावं हे लोकांना सांगायची गरज नाही पडत. लोक अफवा उडवत आहे त्या पद्धतीने आज आम्ही अपक्ष उमेदवार उभा केलेला आहे. पक्षाचा आम्हाला कुठलाही काही विषय नाही. आम्ही जो उमेदवार निवडला तो आमचा अपक्ष उमेदवार आहे. आपण जनतेला काय आवाहन कराल? आपण जनतेला इतकंच आव्हान करतो का गोटू आबा निवडून आल्यानंतर आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही याची पूर्णपणे आम्हाला गावी आणि गोटू आबाने दिलेला शब्द कधीही कमी पडणार नाही. वरच्या गावातील एक ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ मतदार आहात. आपण गोटू आबाच्या प्रचारासाठी सक्रिय प्रचारासाठी फिरत आहात काय सांगाल? आणि सर्वसामान्यातला कार्यकर्ता आहे त्याला सर्व जनतेने सर्वसमावेशक म्हणून निवडून द्यावे. त्याच्याकडून काम आम्ही सर्व बरोबरचे सहकारी कान धरून त्याचं काम करून घेऊ एवढी आम्ही ग्वाही देतो. सर्व पक्ष कार्यकर्ता म्हणून त्याला मदत करावी. तुम्ही इतर जे मतदार आहेत त्यांना काय आवाहन कराल? सगळ्या जातीपातीच्या भिंती तोडून त्याला मतदान करा. गोटू शेठ हे सर्वसाधारण माणूस आहे आणि यांना काय जातीचा भेद नाही आणि कामाचा माणूस आहे. रात्री पाठी कधी पण आवाज द्या माणूस हजर आहे. याच्यात इतकी माणुसकी आहे का हा नगरसेवक पदासाठी नाही याच्यापेक्षा जर मोठा पद राहिलं असतं तर त्याला सुद्धा त्याच्या बाबतीत आम्ही त्याच्या मागेच उभं राहिलं असतं. गोटू आबाच्या प्रचारासाठी तुम्ही मोठ्या संख्येने महिला निघालेल्या आहात काय सांगाल? आम्ही प्रचारासाठी मोठ्या संख्येने निघालोय कारण की आम्हाला खूप मोठी अपेक्षा आणि अपेक्षापेक्षा पण वर्चस्व की आमचा झेंडा आमचा गुलाल हा रविवारी आलाच पाहिजे. कारण की नवीन चेहरा नवीन उमेद नवीन सगळं काही आहे. मोठे युवा नेता आहे आणि विश्वासाने आम्ही सगळे त्यांच्या मागं आहे आणि असणार. अपेक्षा आहे की
आम्हाला यश यावं. त्याला कसला गर्व नाही, अभिमान नाही. सर्वांचे कामं खूप याच्याने करेल. त्याला जाती भेद काहीच नाही, सर्वांना समान समजतो तो. त्याच्यामुळे तो निवडूनच आला पाहिजे. आमची निवडून सर्वांनी त्याला साथ दिली पाहिजे. तुम्ही बाकीच्या मतदारांना काय आवाहन कराल? सगळ्यांना तेच सर्वांना सांगणार ते आहे सांगतोय, गोटू भाऊ तुमचं सर्व काम करणार आहे. त्याच्या मनामध्ये असं जातीभेद काहीच नाही, सर्वांना तो सारखाच समजतो. त्याच्यामुळे तुम्ही त्यालाच निवडून द्या, एवढी सर्वांना अपेक्षा आहे.